अध्ययनम यज्ञ प्राप्यते. आणि आज विशेष म्हणजे आपला जो हिंदू धर्माचा आपण धर्मग्रंथ म्हणतो श्रीमद भगवद्गीता, त्याची जयंती. श्रीमद भगवद्गीता 5000 वर्षापूर्वी स्वतः श्रीकृष्णाच्या मुखातून गायली गेली. खरं म्हटलं तर श्रीमद भगवद्गीता धर्मग्रंथ नसून तो जीवन ग्रंथ आहे. का तर तो स्वतः भगवंताने सांगितलं आहे. तर भगवंताला श्रीकृष्णाला गीता सांगायचे काय कारण होतं. कारण जो अर्जुन होता तो 12 वर्ष युद्ध कसं करू यामध्ये व्यस्त होता आणि तो कौरवासोबत लढण्यासाठी कसं हे योजना चालू होती. कारण तो त्यांचे जे युद्ध करणं होता ते त्यांचे आपजेच होते, ते रिलेटिव्स होते. आणि ते अर्जुन जो आहे तो त्यांच्या आगाखान्यावर खेळला पण होता. आणि त्याला मग खूप सारे समस्या झाले, खूप सारे प्रश्न पडलेले की मी सोबत कसं करू. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की ते अधर्माविरुद्ध धर्माचे पालन करते, त्यांच्यासोबत युद्ध करतो. श्रीमद भगवद्गीता जीवन ग्रंथ आहे. कारण गीता सांगते की सर्वचे साम पुरुष म्हणजे सर्वांमध्ये भगवंत आहे. म्हणजे जर सर्वांमध्ये भगवंत आहे तसं मग स्वतःमध्ये जेव्हा कसा आत्मगौरव पाहिजे तसं दुसऱ्यांसाठी पाहिजे सन्मान पण पाहिजे, तेव्हाच मनुष्य गौरव होईल. असं म्हणून जीवन ग्रंथ आहे. गीता खूप साऱ्या गोष्टी शिकवते. जेव्हा आपण विद्यार्थी जीवनात डिप्रेशनमध्ये जातो, डिप्रेशनसाठी तेव्हा गीतेमध्ये सांगितले मग मी मनुष्य जीवन होती की मी भगवंत जाऊन शिकू. मला भगवंत जाऊन असल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. असं जर आपण एखाद्या आचरित हरवलो तर गीता सांगते की कुठेतरी आत्मानं म्हणजे स्वतःनंतर आपल्या स्वतःच करावं लागतं. असे खूप सारे बोलते गीता आपल्याला देत असते. आज आपण गीता जयंती गीता फक्त कोर्टमध्ये बघतो. कोर्टमध्ये लाल कोट फडक्यामध्ये बांधत असते किंवा एखाद्या पोलीस ठिकाणी ते हार कुंकू. जर आपला तो धर्मग्रंथ आपण म्हणतो तर आपण त्याला कुठे स्थान दिलं आहे का जीवनामध्ये आपल्या तर नाही. गीता जयंती कशी साधी होती आपल्या याच्यामध्ये की एखादा पुष्पहार वाहून किंवा हार कुंकू वाहून किंवा त्याला अगरबत्ती लावून किंवा आपण डीजे वगैरे लावतो आणि गीता जयंती साजरी करतो. पण खऱ्या अर्थाने आपलं गीता जयंती कसं असं पाहिजे की आपण गीता जयंतीच्या ट्रेनमध्ये गीतेचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे बेसिक म्हणजे गीता जर आपलं धर्मग्रंथ असेल आपण मानतो जीवनग्रंथ आहे तो, पण धर्मग्रंथ आपण मानत असो तर गीतेचा आपल्याला कमीत कमी त्याच्यामध्ये कोणीच सांगितले गीता कोणाला सांगितले हे पण माहिती नाही आजच्या काळात लोकांना. गीतेमध्ये किती श्लोक आहे किती अध्याय हे पण माहिती नाही. जर आपण अभ्यास केला आणि जीवन तिथे जर तेच आणली तर खऱ्या अर्थाने आपण श्रीकृष्णाच्या मार्गावरती चालू असं म्हणू शकतो. म्हणून गीता जयंती सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा.